नमस्कार, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कस्टमाइज करून घेतलेली सुंदर अशी नावाची नथ कशी बनवायची ते शिकणार आहोत। ऑर्डरची नथ होती ही, तर चला बघूया। तर सर्वात अगोदर आपण इथं 18 गेजची जी तार घेतलेली आहे बेससाठी, त्यानंतर 2 mm चे गोल्डन मनी घेतले आहेत, 6 mm चे टायर क्रिस्टल घेतलेले आहेत लाल आणि हिरव्या रंगामध्ये, त्यानंतर कस्टमाइज करून घेतलेले नाव, 4 mm मोती क्रीम कलरचे, 0.3 mm ची गेज वायर रॅपिंगसाठी लागते ती, आणि टूल्स। सर्वात अगोदर आपण 18 गेजची तार कट करून घेतलेली आहे बघा, अशा पद्धतीने साधारण 6 इंचाच्या आसपास ही तार आहे। एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण 18 गेजची तार वापरून प्रेसची नथ बनवत असतो त्यावेळेस आपल्याला नेहमी जास्तच तार घ्यायची आहे, कारण एक्स्ट्राची आपण कट करू शकतो, पण जर कमी पडली तर मात्र आपली नथ व्यवस्थित बनणार नाही। तर बघा, इथं सगळ्यात अगोदर लूप बनवून घ्यायचा आहे। लूप म्हणजे मराठीतला जो एक आकडा असतो त्याप्रमाणे एक लूप घ्यायचा आणि तो लूप अजून थोडा पुढे कंटिन्यू करायचा आहे आपल्याला, या पद्धतीने दिसला पाहिजे तो, आणि लूपला पाठीमागच्या साईडला बेंड करून घ्यायचा आहे। आता त्यानंतर 0.3 ची जी गेज वायर आहे त्यामध्ये आपल्याला पॅच बनवून घ्यायचे आहेत, म्हणजेच फ्लॉवर। त्यासाठी आपण इथं 4 mm चा मोती आणि 2 mm चा गोल्डन मनी ओवून घेतले आहेत, आणि तो मोती दुसऱ्या हाताच्या साईडला खाली आणून शेवटच्या टोकाला आपल्याला तो मोती फिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। बेससाठी जे आपण नेहमी फ्लॉवर बनवतो मोत्याची ज्वेलरी बनवताना, तसे फ्लॉवर आपल्याला बनवायचं आहे। तर बघा, आपण अजून एकदा सेम प्रोसेसने दुसरा मोती आणि एक गोल्डन मनी ओवून घेतला आहे। आता दुसरा मोती आपण फिक्स करतो ना त्यावेळेस पहिल्या मोत्याच्या काटकोनामध्ये आपल्याला दुसरा मोती पकडून नंतर वायर अपोजिट साईडला ओढून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित गॅपने आपलं हे डिझाईन तयार होतं। तर बघा, अशा पद्धतीने मी 4 mm चे टोटल 8 मोती ओवून घेतले आहेत। इथं आपण साईज प्रमाणे मोती कमी किंवा जास्त सुद्धा करू शकतो। तर आता रॅपिंग वायरने पहिला आणि शेवटचा मोती एकत्र घेऊन झिगझॅगच्या पद्धतीने सर्कल कंप्लीट करून घ्यायचा आहे, आणि आता मी उलट्या दिशेने फुल फिरवून घेतला आहे। आता त्यामध्ये आपण क्रिस्टल टाकून घेणार आहोत, आणि तो सुद्धा जिथून आपण ओवून घेतला आहे त्याच्या अपोजिट साईडने अशा पद्धतीने वायर खालच्या साईडने वर घेऊन ते लॉक करून घ्यायचं आहे। तर बघा, अजून एकदा मी फूल वरच्या बाजूला केला आहे, आणि यामध्ये आता आपण त्या अगोदर सुरुवातीला जी वायर सोडलेली होती ती आपण मोत्याभोवती गुंडाळून कट करून घेतली आहे, आणि प्लायरने त्याचे टोक आतमध्ये प्रेस करून घ्यायचं आहे। आता गोल्डन मनी 2 mm चे त्यात ओवून घ्यायचे आहे वायरमध्ये। तर इथं जेवढे बसतील तेवढेच मनी आपण इथं ओवून घेणार आहोत, आणि बघा अशा पद्धतीने क्रिस्टलच्या भोवती राऊंड करून घेऊन राऊंडला आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचं आहे 2 वेळा अशा पद्धतीने।
आता ते एका ठिकाणी लॉक आहेत ते आपण 3 ते 4 ठिकाणी लॉक करून घ्यायचं आहे. तर बघा प्रत्येक 2 मोत्याच्या गॅपमधून मी खालच्या बाजूने वरच्या बाजूला वायर घेऊन ती नंतर खालच्या बाजूने आणायची आहे. म्हणजे आपला गोल्डन मण्याचा जो क्रिस्टल आहे राऊंड आहे तो लॉक होऊन जाणार आहे. आणि व्यवस्थित फिनिशिंग सुद्धा किती छान आलेली आहे तुम्ही बघू शकता. आता राहिलेली वायर ही आपण कट करून घ्यायची आहे आणि त्याचे जे एंड आहेत टोक ते प्रेस करून घ्यायचे आहे आतल्या बाजूने. अशाच पद्धतीने आपण दुसरे फ्लॉवरसुद्धा बनवून घ्यायचं आहे, पण त्यामध्ये थोडा वेगळा लुक येण्यासाठी आपण थोडासा ट्विस्ट वापरणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने मी सेम फ्लॉवर बनवून घेतलेला आहे. आणि आता इथं आपण 0.3 mm ची जी वायर असते त्यापासून स्प्रिंग बनवून घेतलेली आहे. ती स्प्रिंग आपण वरच्या बाजूने अटॅच करून घेणार आहोत. तर बघा इथं 0.3 ची बंडलमधली वायर न वापरता अशा प्रकारची वायर न वापरता मी अशी वायर वापरलेली आहे आणि त्यापासून स्प्रिंग बनवली आहे. म्हणजे आपली स्प्रिंग ही काळी पडत नाही, कारण ती वायर ही गोल्ड पॉलिशची असते. मायक्रो गोल्ड पॉलिश असं म्हणतात. तर त्यामुळे ही वायर काळी न पडता बरेच दिवस नथ आहे तशी राहते. तर बघा इथं नथ काळी पडू नये खालच्या बाजूने म्हणून आपण नथ बांधण्यासाठी सुद्धा ही मायक्रो पॉलिश असलेली वायर वापरू शकतो. तर बघा अशा पद्धतीने मी इथं स्प्रिंग बरोबर मेजरमेंट घेऊन कट करून पॅक करून घेतली आहे. आणि आता ही स्प्रिंगसुद्धा आपल्याला सेम पद्धतीने लॉक करायची आहे 2 ते 3 ठिकाणी. खालून वर वायर स्प्रिंगच्या आतल्या बाजूने आणायची आणि नंतर खाली घेताना ती बाहेरच्या बाजूने घ्यायची. म्हणजे मध्ये आपली स्प्रिंग ही व्यवस्थित अशी लॉक होणार आहे. तर बघा त्या फ्लॉवरपेक्षा आपण हे फ्लॉवर थोडेसे वेगळे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आपल्या नथला वेगळा असा लुक येतो. आणि सेम पद्धतीने शिल्लक राहिलेली वायर कट करून प्रेस करून घ्यायचं आहे. तर बघा किती सुंदर फुलं तयार झालेली आहेत. आता हे 2 फुलं आणि नाव एकत्र घेऊन आपण ही नथ फायनल डिझाईन बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथं 0.3 mm ची गेज वायर ही 2 ते 3 वेळा राऊंड करून घेतलेली आहे. सुरुवातीची वायर कट करून घ्यायची. तर बघा इथं आपली नथ आहे तशी टिकण्यासाठी जी सुट्टी वायर भेटते वजनावर 0.3 ची बंडलमधली न यूज करता मी इथे ती वायर
यूज केलेली आहे. आणि आता या 18 गेजच्या तारेवरती आपण हे फ्लॉवर अटॅच करून घेणार आहोत. इथे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खालून वर वायर काढताना ती गोल्डन मण्याच्या आतून वरती आली पाहिजे आणि अशा पद्धतीने ती खालच्या बाजूने घ्यायची, म्हणजे व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने फ्लॉवर हे आपले लॉक होतं आणि हालत नाही. तर प्रत्येक वेळा आपण तसंच करायचं आहे. आणि जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की फ्लॉवर व्यवस्थित बसला आहे किंवा हालत आहे तोपर्यंत आपण हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. ते बघा, नुसते मोती पॅक न करता मधला जो गोल्डन मण्यांचा सर्कल आहे तो सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये प्रत्येक मण्याच्या गॅपमधून सुद्धा तुम्ही हे लॉकिंग करायचं आहे, म्हणजे सर्व बाजूंनी आपलं फ्लॉवर व्यवस्थित असं लॉक होईल. बघा, मला अजूनसुद्धा वाटत होतं की फ्लॉवर हे व्यवस्थित बसलेलं नाही, हालत आहे. त्यामुळं अजून 2 ते 3 वेळा आपण हे फ्लॉवर व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण नंतर 2 ते 3 यूजमध्येच आपली नथ ही सैल व्हायला चालू होते. जर आपण व्यवस्थित रॅपिंग नाही केलं तर जास्त दिवस नथ ही टिकणार नाही. तर बघा, व्यवस्थित असं लक्ष देऊन आपण ही फ्लॉवर अटॅच करून घ्यायचं आहे. आता बेस तार जी आहे ती आपली आपण थोडासा कर्व देणार आहोत, म्हणजे नथचा शेप देणार आहोत. त्यावर व्यवस्थित असं नाव पकडून आपण ते नावसुद्धा पॅक करून घ्यायचं आहे बेस तारेवरती. तशी तर नावाची नथ खूप सोप्या पद्धतीने बनते, कारण बघा आपलं नाव हे लगेचच व्यवस्थित असं पॅक झालेलं आहे. प्रत्येक अक्षर बेस तारेवरती 2 ते 3 वेळा राऊंड मारून आपण पॅक करून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित बसतं लगेच. आता सेम प्रोसेसने आपण दुसरं जे फ्लॉवर होतं ते सुद्धा व्यवस्थित रॅपिंग करून खालच्या बाजूने पॅक करून घेणार आहोत. मी या अगोदरही मोत्याची ज्वेलरीचे बरेचसे असे प्रकार दाखवलेले आहेत. त्यामध्ये 2 ते 3 नथचे पण व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत. त्या व्हिडिओजला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करत जा आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअरसुद्धा नक्की करत जा. काही व्हिडिओज तर खूप छान प्रतिसाद दिला आहे. तुम्हाला जर अशी ज्वेलरी बनवायला आवडत असेल
तर तुम्ही ती कला म्हणून सुद्धा जोपासू शकता आणि थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसायसुद्धा चालू करू शकता। तर बघा इथं आपले फ्लॉवर हे व्यवस्थित बांधून झालेलं आहे आणि नंतर शिल्लक राहिलेली जी तार आहे ती डायरेक्ट कट न करता थोडीशी आपण 18 गेजच्या तारेभोवती गुंडाळून घ्यायची आहे, म्हणजे लूक पण छान येतो आणि थोडेसे राऊंड केल्यानंतर ती तार आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर बघा नंतर शेप देऊन मी तारेला सुरुवातीचं जे आपलं लूप होतं स्टार्टिंग पॉईंटचं त्याच्यासमोर एक बेंड दिला आहे आणि त्याच्यावरती अंदाजे 1 सेंटीमीटर इतकी तार ठेवून ती कट करून घेतली आहे आणि इथे सुद्धा आपल्याला शेवटचा लूप बनवून घ्यायचा आहे। 1 ते 1.5 राऊंड इथं पण आपण करून घ्यायचे आहेत आणि आता पहिला जो लूप आहे त्याच्या समोरासमोर येईल अशा पद्धतीने तो वळवायचा आहे शेवटचा लूप आपल्याला। तर बघा अशा पद्धतीने ही नथ व्यवस्थित नाकामध्ये प्रॉपर बसते, किंवा स्टार्टिंग पॉईंटचा जो लूप आहे तो तुम्ही पाठीमागच्या साईडने सुद्धा हाईड करू शकता। तर बघा अशा पद्धतीने सुंदर अशी आपली नावाची नथ तयार झालेली आहे। तुम्हाला नथ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।